भारत माता की, भारत माता की। वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह जी की, वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह जी की। छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि ज्यांच्या शूरतेतनं वीरतेतनं आपण प्रेरणा घेतो आणि ज्यांचा पुतळा आज या छत्रपती संभाजीनगरमध्ये अश्वारूढ झाला ते वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांच्या चरणी देखील नतमस्तक होतो। आज या पुतळ्याच्या अनावरणाकरता आपल्यामध्ये उपस्थित असलेले भारताचे कणखर रक्षा मंत्री जे खऱ्या अर्थानं महाराणा प्रताप सिंगजी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवलेल्या मार्गाने चालत एक सशक्त भारताचं रक्षण करतायत असे आमचे माननीय श्री राजनाथ सिंहजी। आपले छत्रपती संभाजीनगरचे पण राजस्थानचे गव्हर्नर आदरणीय हरिभाऊ बागडेजी याच परंपरेला पुढे नेणारे आमचे सहकारी मंत्री जयकुमार रावलजी आणि विशेषतः या कार्यक्रमाकरता या ठिकाणी आलेले मेवाड नरेश लक्षराज सिंहजी, आमचे सहकारी अतुल सावेजी, संजय सिरसाटजी, अंबादास दानवेजी, डॉक्टर भागवत कराडजी, सांदीपन भुमरेजी, नारायण कुचेजी, प्रशांत बंबजी, संजय केणेकरजी, प्रदीप जयस्वालजी, त्याचप्रमाणे अनुराधाताई चव्हाण, कृपाशंकर सिंहजी, दिलीप गावडेजी, प्रवीण पवारजी, श्री दिलीप स्वामीजी, जी श्रीकांत, श्री कंवर सिंग, श्री शिरीष बोराळकर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या देशभक्त भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे आज आपल्याला अतिशय आनंद आहे की वीर शिरोमणी महाराणा प्रतापजी यांचा अश्वारूढ पुतळा हा छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आला आणि रक्षा मंत्रीजींनी त्याचं अनावरण केलेलं आहे। संजय भाऊंनी सांगितलंय, खरंय हे छत्रपती संभाजीनगर आहे, एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि दुसरीकडे वीर शिरोमणी महाराणा प्रताप आहेत, त्यामुळे प्रेरणेची कुठली कमतरता या ठिकाणी नाही। पंडित नरेंद्र मिश्र आपल्या कवितेत म्हणतात, राणा प्रताप इस भारत भूमि के मुक्ति मंत्र का गायक है, राणा प्रताप आजादी का अपराजित काल विधायक है, वह अजर अमरता का गौरव, वह मानवता का विजय तूर्य, आदर्शों का दुर्गम पथ को आलोकित करता हुआ सूर्य। राणा प्रताप की खुददारी भारत माता की पूंजी है, ये वो धरती है जहां कभी चेतक की टापे गूंजी है। अशा प्रकारे त्यांचं जे वर्णन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। खरं म्हणजे ज्यावेळी अकबर बादशाह हा या देशावर राज्य करत होता, अकबराला संपूर्ण भारत पादक्रांत करायचा होता। अकबराला हे माहिती होतं की गुजरातवर जर राज्य करायचं असेल तर राजस्थानचा मार्ग आहे, जो मोकळा झाला तर गुजरात आणि पलीकडचा सगळा भाग हा मला जिंकता येईल। आणि म्हणून अकबराने त्या ठिकाणी वीर शिरोमणी महाराणा प्रतापांना प्रस्ताव पाठवला, माझं मांडलिकत्व तुम्ही स्वीकारा, तुम्ही जर माझं मांडलिकत्व स्वीकारलं तर मी तुम्हाला त्या ठिकाणी 5000 मनसबदार म्हणून या मुघली साम्राज्याचा एक पदवी तुम्हाला देईल आणि तुमच्या संपूर्ण भागामध्ये
केवळ तुमचं राज्य राहील, तिथे कोणीही तुमच्यावर आक्रमण करणार नाही, अशा प्रकारचा प्रस्ताव हा त्या ठिकाणी पाठवला. पण हे राष्ट्रभक्त होते, हे देशभक्त होते, हे महाराणा प्रताप होते. त्यांनी त्याला सांगितलं, अरे मेलो तरी बेहतर, पण तुझं मांडलिकत्व मी स्वीकारणार नाही. आणि शेवटपर्यंत महाराणा प्रताप लढत राहिले. असे फार या देशामध्ये एकीकडे महाराणा प्रताप आहेत, दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आहेत, तिकडे गुरु तेग बहादूर आहेत, की ज्यांनी आपल्या जीवनाचं बलिदान दिलं पण मोगलांचं मांडलिकत्व स्वीकारलं नाही. आज आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य उपभोगतो आहोत. याचं कारण त्या काळामध्ये स्वातंत्र्य काय असतं त्याचं बीजारोपण या महापुरुषांनी आमच्या रक्तामध्ये केलं आणि म्हणूनच या भारताला आम्ही स्वातंत्र्य करू शकलो. आणि म्हणूनच हा जो काही पुतळा या ठिकाणी लावलेला आहे, हा केवळ पुतळा नाही आहे, एक प्रेरणा पुंज आहे, की ज्या प्रेरणा स्त्रोताच्या माध्यमातून आम्ही या स्वतंत्र भारताला विकसित भारताकडे नेण्याचा संकल्प करतो. देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात एक पुन्हा सांस्कृतिक पुनरुत्थान चाललेलं आहे, ज्याच्यामध्ये देशाची मानकं, देशाचे राष्ट्रपुरुष आणि देशाच्या सांस्कृतिक धरोहरांना पुनरुज्जीवित करण्याचं काम चाललेलं आहे. अशा या पर्वामध्ये या छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा आम्हाला प्रेरणा देण्याकरता महाराणा प्रताप सिंहजी विराजमान झाले. मी खरोखर संभाजीनगरचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या मार्गाने चालायचा निर्धार आपण व्यक्त करूया, एवढंच या प्रसंगी बोलतो. पुन्हा एकदा महानगरपालिकेचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या संभाजीनगरच्या वतीनं माननीय राजनाथ सिंगजींचं मनापासून स्वागत करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह जी की जय.